नमस्कार मंडळी. नेदरलँड्समध्ये आज मी ऑफिस झाल्यानंतर माझ्या डच कलिगसोबत चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार आहे. डेनहागमधल्या चायना टाऊनमध्ये हे चायनीज रेस्टॉरंट आहे. माझा एक कलिग आहे, तो मूळचा व्हिएतनामचा असल्याने त्याने हे रेस्टॉरंट आम्हाला सजेस्ट केलेलं होतं आणि बऱ्याच वेळा मी त्यांना इंडियन रेस्टॉरंटमध्येच घेऊन जाते. सो म्हटलं आज चायनीज रेस्टॉरंट आपण ट्राय करू. आपल्याकडे जे चायनीज मिळतं ना त्याला आपण देसी चायनीज म्हणू शकतो, पण इकडचे हे ऑथेंटिक चायनीज रेस्टॉरंट आहे, त्यामुळे इथे जेवण वाढणारे आणि बनवणारे सगळेच चायनीज होते. संध्याकाळी एक्झॅक्ट 5:15ला आम्ही या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. नेदरलँड्समध्ये लोक लवकर डिनर करतात, त्यामुळे 5:30 वाजता सुद्धा इथे खूप गर्दी होती. या रेस्टॉरंटचं जे मेनू कार्ड होतं ते पूर्ण चित्रांनी भरलेलं होतं, त्यामुळे त्या कोणत्या डिशमध्ये काय काय पदार्थ आहेत ते सुद्धा लिहिलेले होते. ते चायनीज, डच आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं, त्यामुळे नक्की काय मागवायचं याचा थोडाफार अंदाज आला. आयुष्यात पहिल्यांदाच मी चायनीज रेस्टॉरंटमध्ये आले, त्यामुळे इथे काय मागवायचं ह्याचा मला अजिबातच अंदाज येत नव्हता. त्यानंतर आमच्या फ्रेंडने एक बदकाची डिश रिकमेंड केली आणि ती अशा प्रकारे खातात असं तो आम्हाला दाखवत होता, पण मी मात्र ते ट्राय केलं नाही. त्यानंतर आम्ही प्रॉन्स, चिकन अशा बऱ्याच प्रकारच्या डिश मागवल्या. इकडची लोक बीफ आणि पोर्क हे सुद्धा भरपूर प्रमाणात खातात, आपण मात्र त्या गोष्टी खात नाहीत. त्यामुळे माझ्यासाठी यांनी प्रॉन्स आणि चिकनचे सगळे वेगवेगळे आयटम्स मागवलेले होते. या एकही पदार्थाचं नाव मला सांगता येणार नाही, कारण आपल्याला फक्त मोमोज आणि डम्पलिंग, स्प्रिंग रोल इतकंच माहिती आहे, पण यांच्याकडे खूप प्रकार आहेत. हे नूडल्स बघा, हे सगळे जे प्रकार आलेत ना त्याच्यातलं मी सगळं थोडं थोडं टेस्ट केलं, पण तुम्हाला सांगते मी आपल्या देशात जे चायनीज मिळतं ना तेच बेस्ट आहे. त्या कलिगने रिकमेंड केलेले सगळ्याच डिश आम्ही ऑलमोस्ट मागवल्या, पण माझ्या डच कलिग्सना आणि त्याला स्वतःला सुद्धा इकडच्या ज्या काही डिश होत्या त्या अजिबात आवडल्या नाही. कदाचित आज इथला शेफ चांगला नाही असं म्हणून त्याने वेळ निभावून नेली. हे सारे पदार्थ इतक्या जास्त क्वांटिटीमध्ये आले की शेवटी आम्हाला घरी पार्सल घेऊन जावं लागलं. ही काही ऑफिसची पार्टी नव्हती, त्यामुळे आमच्या खिशातून आम्हाला प्रत्येकाला 50 युरो द्यावे लागले आणि बेचव जेवण खावं लागलं, त्यामुळे अजून जास्त पश्चाताप झाला. याच्यापुढे कधीच चायनीज रेस्टॉरंटचा प्लॅन करायचा नाही असं त्या कलिगला बजावून आम्ही आपापल्या घरी जायला निघालो.